नमस्कार मित्रांनो, संकटात खरी मैत्री कशी ओळखली जाते हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण पाहणार आहोत 4 जिवलग मित्रांची एक मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट. एका सुंदर हिरवळीने भरलेल्या जंगलात उंदीर, कावळा आणि हरिण हे 3 जिवलग मित्र मजेत खेळत होते. उंदीर उड्या मारत म्हणतो, हे जंगल म्हणजे आपलं प्लेग्राऊंड आहे. कावळा म्हणतो, आणि मी इथला स्मार्टेस्ट बर्ड आहे. त्यावर हरिण सांगतो, सावकाश, जंगलात शांतता ठेवायला हवी. मग चला आपण शांतपणे खेळूया. आणि तिघेही हसत खेळत जंगलात पुढे निघतात. तेवढ्यात त्यांना हळूहळू चालणारा कासव दिसतो. उंदीर हसत म्हणतो, अरे वा, हा तर स्लो मोशन मध्ये चालतो. त्यावर कावळा बोलतो, रिलॅक्स मित्रा, प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो. कासव लाजत म्हणतो, मी एकटाच असतो. मी तुमचा मित्र होऊ शकतो का? त्यावर हरिण सांगतो, मित्र? अरे नक्कीच, मित्र कधीच वेग पाहत नाहीत. हो, पण तू आमच्या सोबत रेस मध्ये भाग घेऊ नकोस. सगळे हसतात आणि चौघेही एकत्र खेळू लागतात. चला लपंडाव खेळूया. कासव म्हणतो, मी लपायला चाललोय, पण उद्या पोचेन. कासवाची ही गोड गंमत ऐकून जंगलात हसण्याची लाट पसरते आणि त्या हसण्यातच 4 मित्रांची मैत्री आणखीन घट्ट होत जाते. एक दिवस अचानक जंगलात एक शिकारी आला. अरे देवा, हा आवाज कशाचा? हरिणाचं हृदय जोरात धडधडू लागतं. त्याच्या डोळ्यात भीती दिसू लागली. उंदीर घाईघाईने बोलतो, पळा पळा, मी तर आधीच छोटा आहे. क्षणातच जंगलातील खेळ भीतीत बदलला. कावळा उडून गेला, उंदीर बिळात शिरला. पण कासवाचा वेग कमी असल्यामुळे तो मात्र शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला. घाबरलेला कासव मनातल्या मनात विचार करू लागला, अरे बापरे, माझं कवच तर मजबूत आहे, पण मन नाही. आता काय होईल? हे पाहून सगळे मित्र काळजीत पडले. आणि तेवढ्यात उंदराच्या डोक्यात एक आयडिया आली. सगळ्यांनी एकत्र येऊन एक योजना आखली. ठरल्याप्रमाणे हरिण शिकाराच्या वाटेत मृत असल्यासारखं पडून राहतो. शिकारी हळूहळू हरिणाकडे वळतो. जाळ्याकडे त्याचं लक्ष सुटतं. तेवढ्यात कावळा झेपावतो. टोपीवर चोच मारत शिकाऱ्याला पूर्ण गोंधळात टाकतो. काव काव, माझी टोपी आहे ती, काव काव. शिकारी गोंधळतो आणि हाच क्षण साधून उंदीर पुढे येतो. आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ्याची दोरी कुरतडतो. हे बघ कासवा, माझ्या दातांची पाव. घाबरलेला शिकारी जंगलातून पळून जातो. धोका टळतो आणि 4ही मित्र पुन्हा एकत्र येतात. कासव म्हणतो, धन्यवाद मित्रांनो. वेग माझा कमी असेल, पण माझ्या मित्रांची ताकद माझ्या सोबत आहे. मित्रांनो, एकीमध्येच खरी शक्ती असते. या गोष्टीतून आपण शिकतो एकी आणि धाडसाचं महत्व. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गोड गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.